राजे राजगडाच्या पायथ्याशी आल्याची बातमी जिजाबाईंना मिळाली. कैक महिन्यांनी राजे राजगडावर येत होते. अनेक मोहिमा पार पडून संकटांना तोंड देऊन राजे येत होते. राजगडावर एकच आनंद ओसंडत होता. अफजलवदाच्या आधीचा काळ धरला तर जवळजवळ वर्षभर जिजाबाई राजांच्या काळजीत होत्या. आधीचा काळ निवांतपणे असे राजे आत्ताच भेटणार होते. गडाच्या प्रथम दरवाजाचा नगारा वाजला. पुतळाबाई राणी साहेबांनी संभाजीराजांना कपडे करून त्यांना माँसाहेबांच्या महालात आणून सोडले. जिजाबाई संभाजीला म्हणाल्या, शंभूराजे, तुमचे आबासाहेब येत आहेत, त्यांना सामोरे जा. संभाजीराजे हुजऱ्याबरोबर बाहेर गेले. मोरोपंत, पिंगळे, सोनोपंत सारे तयार होते. सर्वांसह शंभूराजे वडिलांचे स्वागत करायला वाड्याबाहेर आले. बाले किल्ल्याच्या दरवाजात राजे आले आणि त्याची नजर शंभूराजांवर गेली. राजांनी शंभूराजांना कवटाळले. त्यांना उचलून घेऊन राजे बालेकिल्ल्यात आले. जिजाबाईंना पाहताच राजे थांबले. शंभू बाळांना त्यांनी खाली उतरवले. राजांनी जिजाबाईंचे पाय शिवले. जिजाबाईंनी राजांना मिठीत घेतले. जिजाबाई उद्गारल्या, शिवबा, माँसाहेब, तुमच्या आशीर्वादानं आम्ही सुखरूप परत आलो. राजे, आमची प्रत्येक रात्र इकडे वैऱ्याची गेली. खरं सांगू माँसाहेब, आम्हाला स्वराज्याची आता काळजी वाटत नाही. कारण दप्तरावर तर आपलं लक्ष आहेच. प्रसंग पडला तर आपण मोहिमेला सुद्धा सज्ज होता, हे आम्हाला नवीन समजलं. जिजाबाई लाजल्या. त्या म्हणाल्या, आई झाला असता म्हणजे कळलं असतं. पन्हाळ्याला अडकून पडलात, काही सुचेना म्हणून स्वतः निघालात. तेवढंच नव्हे तर आम्ही वेड्यात असता शास्त्रखानावर फौज पाठवली. ते ऐकून तर आम्ही धन्य झालो. चला राजे, पुष्कळ बोलायचं आहे, विचारायचं आहे. जिजाबाईंसह राजे वाड्यात आले. सायंकाळी जिजाबाई आणि शिवाजीराजे बोलत बसले होते. शेजारी महादेव उभा होता. राजे म्हणाले, माँसाहेब, हा तुमचा नजरबाज वेळीच गडावर आला नसता तर मात्र प्रसंग बाका होता. जिजाबाई म्हणाल्या, राजे, एवढे नजरबाज सोडले पण कोणीच आत जाऊ शकत नाही, सारे परत आले. महादेवला राजे म्हणाले, महादेव, आम्ही कुठेही असलो तरी तू आमचा पत्ता लावू शकशील यात आम्हाला संशय नाही. तेव्हा आजपासून आम्ही तुझं नाव नजरबाजांच्या यादीतून कमी करीत आहोत. जिजाबाई राजांकडे पाहत होत्या. महादेव घाबरला होता. तो म्हणाला, महाराज. महादेव. राजे हसले. आता आमची जबाबदारी वाढते आहे. आमच्याजवळ तुझ्यासारखी हर उन्नरी माणसं असायला हवीत. कोणता प्रसंग केव्हा येईल हे सांगता येत नाही, तेव्हा यापुढं तुझी नेमणूक आमच्या खास रक्षक दलावर करीत आहोत. इतक्यात नेताजी पालकर आणि कान्होजी जेदे आल्याची वरदी आली. नेताजी राजांच्या समोर जायला भीत होते. पन्हाळगडाचा वेढा नेताजी फोडू न शकल्यामुळे राजांच्या समोर यायला नेताजी कचरत होते. त्याचमुळे कान्होजींना घेऊन नेताजी गडावर आले होते. कान्होजींसह नेताजी महालात आले. मुजरा करून दोघे उभे राहिले. नेताजी राजांची नजर टाळीत होते. माँसाहेब, राजे म्हणाले, आमचे सेनापती आमच्यासमोर यायला संकोच करतात म्हणून कान्होजीचं पाठबळ घेऊन नेताजी काका हजर झाले आहेत. कान्होजी गडबडीने म्हणाले, आपण येणार म्हणून बातमी आली. गडावर यायला निघालो होतो. वाटेत नेताजी भेटले, मिळून आलो. कान्होजी, इतक्या सहजासहजी का सांगती सापडतात? नेताजी, आम्ही जेव्हा हुकूम पाठवला तेव्हाच पन्हाळगड गाठला असता तर वेढ्यात 2 महिने आम्हाला खितपत पडावं लागलं नसतं. तुमच्याही फौजेची झालेली हानी, झालेला पराभव आम्हाला पाहावा लागला नसता. लढाईत क्षणाला महत्त्व असतं. क्षणाचा अवधीसुद्धा जय पराजय ठरवू शकतो. तिथं असं गाफील राहून चालत नाही. कसूर नसेल तर जय पराजयाचं आम्हाला काही वाटत नाही. तुम्ही शहापूरचा केलेला पराक्रम आम्ही ऐकला आहे. त्या धाडसाबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्या बोलाने नेताजींना धीर आला. त्यांच्या चेहऱ्यावर परत हास्य बसले. राजे म्हणाले, त्याहीपेक्षा एक कामगिरी अशी बजावलीत की ज्यासाठी 100 गुणे माफ व्हावेत. खुद्द माँसाहेबांची सुटका करण्यासाठी निघाल्या होता, त्यांना तुम्ही परावृत्त केलं. आमचं छत्र राखलं. कान्होजी, माँसाहेबांच्या देखत तुम्हाला एक विनंती करायची आहे. आज्ञा करावी महाराज. कान्होजी, अफजलवदानंतर आम्ही तुम्हाला आमच्या दरबाराचं मानाचं पहिलं पान दिलं होतं, आठवतं? जी. पन्हाळगडावर आम्ही वेड्यात सापडलो होतो. सुटकेचा मार्ग काही दिसत नव्हता आणि हा महादेव गडावर अचानक अवतरला. गड सोडण्याचा बेत पक्का झाला. बाजीप्रभू देशपांडे आज आठवण आली तरी मन कालावतं. त्यांनी आमची जोखीम उचलली आणि गडावर तुफान असता आम्ही गड सोडला. पन्हाळगडापासून खेळण्यापर्यंत 14 कोसाचं अंतर, दिवस रात्रीचं. उपास तापासाची, चिखल पाण्याची, कशाची पर्वा न करता आमची पालखी अखंड पळवली जात होती. घोडखिंडीजवळ मागून आलेल्या गनिमांनी आम्हाला गाठलं.
प्रसंग बाका, खेळण्याला सुर्वे वेडा देऊन बसलेत याची कल्पना नाही. मग पुढे प्रबळ शत्रू उभा होता. अखंड 7 प्रहर धावलेली उपाशी बांदल सेना घेऊन बाजी खिंड लढवायला सज्ज झाले. आम्हाला म्हणाले, राजे तुम्ही गडावर जा, तुम्ही पोहोचल्याची तोफ ऐकू येईपर्यंत एकही गनिमाला पुढे सोडणार नाही. साहेब कामी आम्ही मरतो. निम्म्या शिबंदीनं आम्ही गड गाठला, पण बाजी निम्म्या शिबंदीसह खर्ची पडले. कोणी वाचलं नाही. राजांच्या बरोबर ऐकणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी भरले होते. स्वतःला सावरून राजे म्हणाले, कान्होजी बाजी तर गेले, पण त्यांचा पराक्रम, त्यांचं सार्थक कसं व्हायचं? आमच्या दरबाराचं पहिल्या मानाचं पान बाजींच्या घराण्याला मिळावं अशी आमची इच्छा आहे. अर्थात तुमची इच्छा असेल तर. कान्होजी हसले. मग राजे त्यात एवढा विचार कसला करता? बाजीच्या पराक्रमामुळे तुमचं पाय आम्हाला दिसले, आम्ही आनंदानं पहिल्या पानाचा मान सोडतो. राजे उठले. कान्होजींना अत्यंत आदराने मिठी मारीत राजे म्हणाले, खोट्या मानासाठी हवी ती लाचारी पत्करायला मागपुढे न पाहणारे आपण मराठे कान्होजी, तुमच्या या कृत्यानं तो कलंक आज धुवून निघाला. नेताजी म्हणाले, महाराज चाकणला संग्रामदुर्गावर शास्त्रखानानं वेढा घातला आहे. फिरंगोजी आज 1.5 महिना गड लढवीत आहे. त्यांना तातडीनं काहीतरी मदत करायला हवी. आमच्या लक्षात आहे. आपण त्याचा उद्या निर्णय करू. निदान आजचा दिवस तरी आम्हाला मासाहेबांच्या संगतीत काढू द्या. सोयराबाई आत आल्या. त्या म्हणाल्या, ताटं करून देत ना? जरूर. आज आनंदाचा दिवस आहे. नेताजी कान्होजी हेही आमच्याबरोबर पंक्तीला बसतील. रात्री पंगत बसली होती. पंक्तीवर नजर ठेवण्यासाठी समोर पाटावर जिजाबाई बसल्या होत्या. जेवता जेवता राजे एक एक आठवण सांगत होते. सारी पंगत बहाणरपून राजांचा बोल मनात साठवीत होती. आबासाहेब उठा ना, आबासाहेब. त्या बोलाने राजा जागे झाले. त्यांनी पाहिलं तो छोटे संभाजीराजे पलंगापाशी उभे होते. 2 प्रहरी जेवून राजे पलंगावर विचार करीत पडले होते. तोच त्यांना झोप लागली होती. राजांनी शंभूबाळांना अलगद उचलून घेतले. आपल्या पोटावर शंभूबाळांना बसवीत त्यांनी विचारले, बाळराजे कुणी उठवायला सांगितलं तुम्हाला? आईसाहेबांनी. कुठं आहेत? बाहेर दाराजवळ. बोट दाखवीत शंभूराजे म्हणाले. कोण आहे बाहेर? राजांनी विचारलं. पुतळाबाई राणीसाहेब पदर सावरून आत आल्या. राजे म्हणाले, राणीसाहेब एक प्रार्थना आहे. पुतळाबाई म्हणाल्या, कसली? आपण मला राणीसाहेब म्हणू नये, ती जागा माझी नाही. नाही कशी? फार तर धाकट्या राणीसाहेब म्हणू. बरं वाईट काही बोलायला आपला अधिकार आहे. वाटेल ते सांगितलं. राजे उठून बसले. संभाजीला कुरवाळी ते म्हणाले, बाळराजे तुम्हाला आईसाहेब म्हणतात, तुमच्यावर प्रेम करतात. लहान मुलं माणसं पटकन ओळखतात. ती काय मायेने घेतली तर कोणाकडेही जातात. ठीक ठीक म्हणाल ते खरं. आता आम्ही उठलोच आहोत, तर आम्हाला का जागा करण्यात आलं ते नाही सांगितलं. खाली फिरंगोजी आलेत. मासाहेबांनी आपण झोपल्याचं सांगितलं. वाटलं ते आपल्या कानावर जावं. राजांनी संभाजीला बाजूला बसवलं. ते उठलं. म्हणाले, फिरंगोजी इथं आले? फिरंगोजी चाकणला गड लढवीत होते. राजे जेव्हा गडावर आले त्याच दिवशी नेताजींनी फौज गोळा करायला त्यांनी आज्ञा दिली होती. फिरंगोजीच्या मदतीला फौज पाठवण्याचा राजांचा विचार होता. राजे उठले. म्हणाले, बरं केलं उठवलं ते. आम्ही खाली येतो. पुतळाबाई जाण्यासाठी वळल्या. राजांनी हाक मारली, पुतळा. उभ्या जागी पुतळाबाईंचे अंग मोहरले. त्या वळल्या. पुतळाबाई तशाच उंच्या पुऱ्या सडपातळ होत्या. सईबाई सावळ्या होत्या. पुतळाबाई नावाप्रमाणे उजळ होत्या. सईबाईंचे डोळे नेहमी हसरे हसत, तर पुतळाबाईंच्या डोळ्यात सदैव कारुण्य दिसत. पुतळाबाई हसल्या. त्या म्हणाल्या, जी शंभूबाळांना घेऊन जाताना आम्ही कपडे बदलून खाली जातो. संभाजी पुतळाबाईंच्याकडे धावला. त्यांचा हात धरून तो महालाबाहेर गेला. राजांनी कपडे बदलले आणि ते खाली आले. फिरंगोजी जिजाबाईंच्या महालात असल्याचे कळले. राजे महालाजवळ गेले. तोच त्यांच्या कानावर शब्द आले, मासाहेब. राजांना तोंड दाखवायला जागा नाही. तसा गड शास्त्रखानाला दिला नसता, पण त्यानं घात केला. भुयार काढून गडापर्यंत तो आला आणि भुयारातून दारू पेरून त्यानं उडवली. तटाला खिंडार पडलं तरी गनिमात घेतला नाही. शिबंदी थोडी 50 दिवसात थकली आणि गड सोडून आलो. राजांच्या समोर जाण्यापेक्षा जीव द्यावा असं वाटत होतं, पण वाटलं पाप केलं ते निस्तरायला काय व्हायचं म्हणून आलो. फार चांगलं केलं म्हणत राजे आत आले. महालात जिजाबाई बसल्या होत्या. फिरंगोजी मोरोपंत उभे होते. राजांना पाहताच फिरंगोजी पुढे झाले. ते पाय शिवत असता राजांनी त्यांना उभं केलं. फिरंगोजी तुमच्या डोळ्यात अश्रू शोभत नाहीत, पुसा ते डोळे. राजे शर्मिंदे आम्ही आहोत. फिरंगोजी अपराध असेल तर तो आमचा आहे. तुम्ही एकाकी गड लढवीत असता. तुम्हाला मदत पाठवणं आम्हाला शक्य झालं नाही आणि तुम्ही कुणाची मदत नसता खानाच्या एवढ्या मोठ्या फौजेला लढत दिली.
50 दिवस संग्रामदुर्ग लढवलात. तुमचं कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. मासाहेब, फिरंगोजींचा सन्मान करायला हवा. गड सोडला म्हणून? फिरंगोजी खेदाने म्हणाले. त्यांचे कल्ले परत थरथरले. फिरंगोजी, जय पराजय आम्ही मानित नाही. आम्ही मानतो पराक्रम, जिद्द. मोरोपंत म्हणाले. महाराज, फिरंगोजींचं शौर्य पाहून खुद्द खानानं फिरंगोजींना आपल्याकडे बोलावलं. त्यात आश्चर्य काय? खान बोलवीत, पण फिरंगोजी जायला हवेत ना. गेल्या जन्मीचे हे आमचे देणेदार. देणं फिटल्याखेरीज जातील कसे? पंत, फिरंगोजींचा आम्हाला सत्कार करायचा आहे. मोरोपंत गेले. काही वेळातच ते मानाचे तबक घेऊन आले. मासाहेबांच्या समोर ते तबक ठेवण्यात आले. मासाहेबांनी आच्छादन काढले. तबकात भरजरी दुशेला तलवार होती. जिजाबाई म्हणाल्या, फिरंगोजी या. तो दुशेला आणि तलवार स्वीकारताना फिरंगोजींचे हात थरथरत होते. राजांचे शब्द कानावर आले. फिरंगोजी, हा नुसता मान नाही, ही भूपाळगडाची किल्लेदारी आहे. भूपाळगड? फिरंगोजींनी आश्चर्यचकित होऊन म्हणाले. भूपाळगड आमचा एक अव्वलगड, आदिलशाहीच्या सरहद्दीवर असलेला हा आमचा किल्ला. आम्ही तो मुद्दाम बांधून भक्कम केला आहे. अशा मोक्याच्या जागेवर तुमच्यासारखेच जिद्दीने लढत देणारे किल्लेदार हवेत. भूपाळगडासारख्या जबाबदारीच्या गडासाठी आम्ही त्याच तोला मोलाच्या माणसाच्या शोधात होतो. खानानं आम्हास भूपाळगडाचा किल्लेदार मिळवून दिला. संभाजीराजे महालात आले. जिजाबाईंना बिलगले. जिजाबाई म्हणाल्या, बाळराजे, फिरंगोजी आजोबांना मुजरा नाही केलात. 3 वर्षाची उमर ओलांडलेल्या बाळराजांनी फिरंगोजींच्याकडे पाहिले. त्यांचा चेहरा परिचित होता. माणूस नवखा वाटत नव्हता. राजे म्हणाले, बाळराजे, फिरंगोजींचा घोडा करीत होतात ते विसरलात? जिजाबाई म्हणाल्या, उठा बाळराजे. संभाजीराजे उठले. त्यांनी फिरंगोजींना मुजरा केला. फिरंगोजींनी पटकन राजांना उचलले. संभाजीराजे हसले. राजगडावर राजांच्या भेटीसाठी सारे गोळा झाले होते. येसाजी, तानाजी, कान्होजी, फिरंगोजी, नेताजी असे राजांचे सरदार राजांच्या भोवती जमा झाले होते. शास्तखानाने चाकणचा संग्रामदुर्ग काबीज केला होता. पावसाळा संपत आला होता. शास्तखान पावसाळा संपताच हालचाल करणार यात शंका नव्हती. त्याच वेळी आदिलशहा स्वतः शिवाजीचा पराभव करण्यासाठी विजापूरहून निघाल्याची बातमी होती. दोन्ही प्रबळ शत्रू एकाच वेळी राजांवर चालून येत होते. त्यावर राजे विचार करीत होते. जिजाबाई म्हणाल्या, राजे, जर आदिलशाही आणि मोगलशाही एक झाली तर? मासाहेब, ती शक्यता फार कमी दिसते. जर आदिलशाहीला औरंगजेबानं मदत करायची ठरवली असती तर शास्ताखान नुसता आमचा मुलूक जाळीत लुटीत बसला नसता. आम्ही पन्हाळगडावर सापडल्याचं ऐकताच तोही आपल्या सैन्यानिशी तिथं धावत आला असता. पण आली आदिलशाही आणि शास्ताखान स्वस्थ बसतील? त्यासाठी का ते बाहेर पडलेत? राजे हसून म्हणाले, पण आमचा तर्क आहे, तर समोर उपचाराच्या गोष्टी बोलल्या तर आदिलशहा तेवढ्यावर तृप्त होईल. तो कसा? विजापूरची हालत इतकी चांगली नाही. अफजल व त्यानंतर फाजल, रुस्तुम जमा यांचा पराभव, त्यांच्या मुलुखात आम्ही वसूल केलेल्या खंडण्या, अंतर्गत दुही या सर्वांमुळं आदिलशहा त्रस्त आहे. आम्ही पळून गेल्यामुळं त्याची सिद्दी जोहरवर इतराजी झाली आहे. रुस्तुम जमा आता सेनापती बनला आहे. त्याच्या आमच्या स्नेहाचा फायदा घेऊन तहाच्या वाटाघाटी सहज जमतील. आमच्या त्र्यंबक भास्करांनी पन्हाळा रारीनं लढवीत ठेवला आहे. तोच पन्हाळा देऊन आदिलशाहीला खुश करण्याचा आमचा इरादा आहे. पन्हाळा सोडणार? जिजाबाईंनी विचारले. मासाहेब, पन्हाळा परत घेता येईल, पण आदिलशहा खुद्द मिरजेला आले आहेत. आदिलशाहीचा प्रमुख किल्ला दिला तर ते खुश होतील. विशाळगड आमच्याकडे राहील. जिजाबाईंच्यासह सर्व विचारविनिमय करून राजांनी रुस्तुम जमाकडे वाटाघाटीसाठी आपला वकील पाठवला. अफजल खानाच्या स्वारीपासून आजवर तुंबलेली सर्व कामे राजांनी पाहायला सुरुवात केली. मध्यंतरी ते कल्याणला जाऊन आले. खाडीवर डोलणारी संगमेश्वरी गलबत्ते पाहून त्यांचे मन प्रसन्न झाले. राजे भारावून आपली जहाजे पाहत होते. आबाजी महादेव शेजारी उभे होते. राजे म्हणाले, आबाजी, आता हे आमचं सामर्थ्य वाढवायला हवं. अनेक बंदरांचं आमची शेकडो लढाऊ गलबत सज्ज दिसायला हवी. फिरंग्यांच्या सारखी आमची गलबत आता समुद्राकडे फिरायला जायला हवी. तेवढ्या तातडीनं तुम्ही गलबत पुरी करून घेतलीत याबद्दल आमचं कौतुक करावं तेवढं थोडं. आमचं कौतुक? कसलं महाराज? एवढा अफजल खान आला, आपण पन्हाळ्यावर अडकून पडलात, पण गलबत्याच्या कामात कधी दिरंगाई होऊ दिली नाहीत. काम बंद पडलं नाही, पैसा कमी पडला नाही, त्यामुळं आजचा दिवस दिसतो.
भवानीची कृपा, कल्याण खजिना आणि दुर्गाची दौलत मिळाली त्याचंच हे फळ. वर्षभरात झालेल्या मोहिमा, आरमाराचा खर्च, रायगडाच्या कामासाठी अखंड खर्चला जाणारा पैसा यामुळे राजांना पैशाची फार चणचण निर्माण झाली होती. दोन्ही बाजूंना प्रबळ शत्रू असल्यामुळे राजांना हालचाल करणेही कठीण होत जात होते आणि एके दिवशी त्र्यंबक भास्कर गडावर आल्याची बातमी आली. राजांनी खास सदरेवर त्र्यंबक भास्करांचे स्वागत केले. पन्हाळगड खाली करून द्यावा लागला म्हणून त्र्यंबकराव नाराज होते. त्र्यंबकराव म्हणाले, राजे, तुमचा हुकूम आला म्हणून गड सोडला, नाहीतर अजून काही महिने सिद्धी जोहरला वाळवत ठेवला असता. आम्ही ते जाणतो, पण त्र्यंबकराव, एवढ्या मोठ्या 2 शत्रूंच्या बरोबर एकाच वेळी लढत देणं इतकं सोपं नाही. राजकारणामध्ये चढाईपेक्षा माघारीला फार महत्त्व असतं, हे तुम्ही जाणता. पन्हाळा सोडावा लागल्याचं तुमच्या इतकं आम्हालाही दुःख आहे. पन्हाळा जातो कुठे? परत तो आपण घेऊ, पण त्याला अवधी आहे. गड सोडताना तुम्हाला त्रास झाला नाही ना? नाही. सिद्दी जोहर दिलदार स्वभावाचा आहे. काही त्रास न देता त्यानं सर्व सैन्याला गड खाली करून दिला. या तहामुळं जोहर, रुस्तम जमा आणि खुद्द अली आदिलशाह खुश झाले आहेत. ती खुशी फार दिवस टिकणार नाही याचं आम्हाला दुःख आहे. आदिलशहाबरोबर झालेल्या तहामुळे राजांच्या मनावरचा निम्मा ताण उतरला. राजे आता शास्ताखानाकडे बारकाईने पाहत होते. गडावर दररोज नजरबाजांची वर्तुळ चालू होती. एके दिवशी राजे मोरोपंतांना म्हणाले, पंत, ज्या प्रतापगडावर भवानीनं आमच्या हातून अफजलवध करून आम्हास आशीर्वाद दिला, त्या गडावर आमच्या कुलदैवतेची स्थापना करावी असं आमच्या मनात फार आहे. मग अडचण कसली? देवीची सुंदर मूर्ती हवी, जशी आज्ञा. मोरोपंतांनी मूर्तीसाठी चांगली शिला आणायला मंबाजी नाईकांना नेपाळला पाठवले. नेपाळच्या गंडकी पाषाणाचा लौकिक फार मोठा होता. मोरोपंतांनी प्रतापगडावर देवीच्या देवळाचे काम सुरू केले. पावसाळा संपला आणि राजांच्या तर्काप्रमाणे शास्ताखान तळ उठवून पुण्याला आला. खुद्द राजांच्या मुलुखात शास्ताखानाने तळ दिला. खुद्द शिवाजीराजांच्या लाल महालात स्वतः शास्ताखान राहिला. राजांना ते कळले. राजे संतापले होते, पण तसेच मनातून हसतही होते. शास्ताखान आलेला कळताच राजांनी सोनू विश्वनाथ डांबीरांना नरमाईचे पत्र देऊन खानाकडे पाठवले. राजांनी कान्होजी जेद्यांना बोलावून घेतले. एकांती बसून राजे कान्होजींना म्हणाले, कान्होजी, शास्ताखान पुण्यात येऊन अगदी आमच्या लाल महालात तळ देऊन बसला आहे. पावसाळा असताही त्याच्या सैन्याने आमचे मुलूक बेचिरा केला. तो आता स्वस्थ कसा बसेल? एवढ्या मोठ्या फौजेनेशी तो चालून आला तरी ते सहन करणं कठीण. खरं आहे महाराज. तेव्हा कान्होजी, आम्ही आमचे वकील खानाकडे पाठवलेच आहेत. नुसत्या रिकाम्या गोड बोलण्यानं तो वश होणार नाही. त्याचा अंदाज लागणं कठीण आहे. आमची इच्छा अशी आहे की तुम्ही तुमचे देशमुख यांनी खानाचा बेत काढता आला तर पाहावं. आपल्या भागातले देशमुख जवळ येत आहेत हे पाहिलं तर खान त्यांना विश्वासानं जवळ करील. सध्या वतनदारांना असलेलं भयही कमी होईल. जेदे राजांचा निरोप घेऊन गेली. त्यानंतर वारंवार जेदे गडावर येत होते. राजांच्या बरोबर खास बैठका होत होत्या. एकदा जेदे गडावर असेच आले असता सर्व बोलणी झाली, पण जेदे उठेनात. कान्होजी अस्वस्थ दिसत होते. राजांना त्यांच्या बेचैनीचे कारण समजत नव्हते. शेवटी राजांनीच विचारलं, कान्होजी, आज मनात काहीतरी दिसतं. कान्होजी कावरेबावरे झाले. ते म्हणाले, काही नाही महाराज. कान्होजी, आम्ही एवढे का परके की आमच्या समोर दिलखुलास बोलायला जड जावं? कान्होजींनी श्वास घेतला. ते म्हणाले, राजे, सांगतोच तर. एका पेचात मी सापडलोय. तुम्ही सोडवायला पाहिजे. राजे गंभीर झाले. ते म्हणाले, कान्होजी, तुम्ही आमची माणसं. तुमच्यापेक्षा आम्हाला आमचा जीवही जास्त वाटत नाही. कसला पेच पडला? राजे, सारं विसरता येतं, पण नातं विसरता येत नाही. आपले एकनिष्ठ सरदार हेबतराव शिळमकर यांचे सासरे खंडोजी खोपडे खानाच्या वधापासून आज वर्षभर आपल्या भीतीनं दराखोरात दडून राहिले आहेत. जीवाच्या भीतीमुळे बाहेर पडायला जागा नाही. त्यांनी आपल्या जावयाकडे, हेबतरावांकडे धरलं आहे. ते माझ्याकडे आले. मग? राजांनी विचारलं. राजे, झालं एवढं पुष्कळ झालं. खंडोजी रावांना खूप सोसलं. आता त्याला क्षमा करून पायाशी जागा द्यावी. खंडोजी खोपडे, ज्याच्यावर राजाने एवढे उपकार केले होते, तोच खंडोजी खानाला मिळाला. राजांच्या विरुद्ध शस्त्र हाती धरले. फाजलखानाला वाट दाखवणारा खंडोजी. राजे उपाळले.
कान्होजी त्या विश्वासघातकेची बाजू घेता? तो हरामखोर खंडोजी ज्याच्या वतनाचा ठिकाणा नव्हता, आम्ही वतन दिलं, आम्ही अण्णाला लावलं, तोच खंडोजी आमच्यावर उलटला, आमच्या विरुद्ध शस्त्र हाती धरलं, ज्याची चार मार्गावर फेकावीत अशी लायकी त्याची वीड घेऊन तुम्ही आला. राजे, आम्ही हेबतरावांना शब्द दिला, खंडोजीचा गुन्हा आम्हास द्यावा आणि त्याचं वतन चालवावं, जीव वाचवावा. राजे गैरले. ते म्हणाले, कान्होजी, खंडोजीचा गुन्हा पदरात घेऊ नका. स्वराज्यासाठी वतनावर घरादारावर पाणी सोडणारे तुम्ही कुठं आणि कुठे तो खंडोजी. तुमच्या भिडे खातर आम्ही त्याला जीवनदान देतो. खंडोजीला तुम्ही घेऊन या. कान्होजी आनंदाने गडाखाली गेले. 2-3 दिवसात ते खंडोजी खोपड्यांना राजांच्या मुजऱ्यासाठी घेऊन आले. राजे काही बोलले नाहीत, पण खंडोजी महाचिवट. तो नेहमी गडावर येऊ लागला, आकारण राजांशी बोलू लागला. कान्होजींना दिलेल्या वचनामुळे राजे ते सारे वर्तन सहन करीत होते आणि त्याचा भलताच अर्थ खंडोजी घेत होते. राजे आपल्या महालात एकटेच होते. अचानक खंडोजीला पाहताच राजे अस्वस्थ झाले. खंडोजी नीट महालात कसे आले याचे राजांना कोडे पडले. खंडोजी मुजरा करून उभा राहिला. राजे म्हणाले, खोपडे, एकदम वर कसे आलात? खंडोजी लाचारीने हास्य करीत म्हणाला, राजे, जरा खाजगी आणि महत्वाची बाब होती. पंतांना सांगितलं, त्यांनी महालात पाठवला. राजांना काही कळेना. त्यांनी विचारले, काय सांगायचं आहे तुम्हाला? खंडोजी हसत म्हणाला, नाही राजे, अफजल खानाला मिळालो, आमच्यावर आपली गैरमर्जी झाली, कृपावंत होऊन परत पायाजवळ केलं. मग? हो, पण अजून आमच्यावर राग आहेच, ते आम्ही जाणतो. पण गुन्हा आमच्या हातून घडतो असं नाही, माणसं चुकायचीच. कुणाबद्दल बोलता तुम्ही? दुसऱ्या कुणाबद्दल? खुद्द आपले खास विश्वासाचे कान्होजी जेधे. राजे बैठकीवरून उठले. आपली नजर खंडोजीवर रोखीत ते म्हणाले, खंडोजी, काय बोलता? नीट सांगा. तसं काही विशेष नाही, पण कान्होजी दिसतात तेवढे साधे नाहीत. महाराजांनी जरा जपून असावं, एवढी विनंती. खंडोजी, आम्हाला सर्व स्पष्टपणे सांगा, असं अर्धवट बोलू नका. राजे, कान्होजी सध्या कुठं जातात, त्यांची माणसं कुठं असतात याची चौकशी केली? राजांचा संयम सुटत होता. ते म्हणाले, खंडोजी, मी सांगतो. शास्त खानाशी संगनमत करतात. मी अफजल खानाला मिळालो, पण असा नाही, सरळ उभा होतो आणि आपले कान्होजी दिवसा तुमच्या सदरेवर, रात्री लाल महालाच्या वाटेवर. खंडोजी, राजे ओरडले. राग येतो? विचारा कान्होजीला, मी रुजवत घालून देतो. खंडोजी, खाली जा आणि सदरेत जेवढे हत्यारबंद असतील त्यांना तातडीने इथं बोलवून घ्या. खंडोजी धावला. राजे संतापाने थरथरत होते. त्यांना काही सुचत नव्हते. काही वेळातच 4 हत्यारबंद खंडोजी महालात आला. राजाने खंडोजीकडे बोट दाखवले. बघता काय, या हरामखोराला पकडा. खंडोजी खोपडा गिरफ्तार केला गेला. चकित खंडोजी म्हणाला, राजे, चूप. आम्ही वतन दिलं, आमचा घात करायला उठला, त्या कान्होजीनं भीड घालून तुला वाचून घेतलं, त्याच कान्होजींच्या बद्दल सरळ गरळ ओकतोस? शिपायांच्याकडे वळून राजे ओरडले, बघता काय, या पातक्याचा उजवा हात आणि डावा पाय इथल्या इथे तोडा. क्षणात खंडोजी पडला गेला. बघता बघता खंडोजीचा उजवा हात आणि डावा पाय कलम झाला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. खंडोजीच्या किंकाळीने महाल घुमला, पण राजे शांत नजरेने ते पाहत होते. खंडोजीसाठी त्यांचे मन रवत नव्हते. राजे म्हणाले, घेऊन जा ये त्याला. वैद्याचं औषध करा, मरता उपयोगी नाही. खंडोजीला महालातून नेले गेले. कान्होजींना जेव्हा खंडोजीची बातमी कळली, तेव्हा त्यांचा आपल्या कानावर विश्वास बसेना. संतप्त होऊन ते तातडीने गडावर आले. राजांच्या समोर तडक ते आले. राजे त्यांच्याकडे शांत नजरेने पाहत होते. कान्होजी गरजले, राजे, खंडोजीला अभय देऊन हे वर्तन केलं, आमच्या शब्दाची काय किंमत राहिली? राजे, तुम्ही असा विश्वासघात कराल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. मनातला दावा विसरायचा नव्हता तर अभय द्यायचं नव्हतं. कान्होजी, आमच्या मनातला दावा जेव्हा शब्द दिला होता तेव्हाच विसरला गेला. मग खंडोजीचे हातपाय का तुटले? हिंमत असेल तर तुम्ही जाऊन विचारा. कान्होजी शब्द दिला होता म्हणूनच त्याचा जीव राहिला, नाहीतर गर्दन मारली असती. राजांचे रूप पाहून कान्होजी चपापले. ते म्हणाले, पण राजे, कान्होजी, आमच्या पदरी जसे आपल्यासारखे जीवमोलाची इमाणी असतात, तसे स्वार्थासाठी हवं ते करणारे संधी साधूही असतात. आम्हाला कारण परत्वे दोघांनाही जवळ बाळगावं लागतं. पण खंडोजीसारखी विश्वासघाती जात
ती जवळ करणंही अशक्य. खंडोजी रावांचा गुन्हा तुम्ही पदरात घेतलात आणि त्याला मुजऱ्याला आणलात. तोच खंडोजी तुम्ही शास्तखानाला सामील असल्याचं सांगत होता. विष वाकालू पाहत होता. माणूस भावनेला जवळचा. आम्हाला माहीत होतं म्हणून गैरसमज झाला नाही. उद्या दुसऱ्या कसल्या प्रसंगात काही कळलं तर कान भरायला किती वेळ लागणार? आमचा नाईलाज झाला. कान्होजी असली माणसं जपणं आम्हाला शक्य नाही. कान्होजी भानावर आले. त्यांचा सारा संताप निवळला. ते म्हणाले, राजे, दुर्दैव खंडोजीचं, दुसरं काय? आमची चूक झाली. चूक नाही कान्होजी, तुम्ही संधी दिलीत. खंडोजीला स्वतः सुधारून ती वापरता आली नाही. काही वेळ कोणी काही बोललं नाही. राजांनी भरल्या आवाजात विचारला, कान्होजी रागावला नाहीत ना? कान्होजी हसले. ते म्हणाले, राजे, आमच्या प्रतिष्ठेसाठी एवढे जपणारे तुम्ही तुमच्यावर रागवेन तरी कसा? राजांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. राजांचा सारा भार उतरला. दोघे हसत सदरेवर जायला निघाले. सायंकाळच्या वेळी राजे सरळ कोटीत आल्याचे पाहून साऱ्यांना आश्चर्य वाटले. जिजाबाई कोटीत पाटावर बसल्या होत्या. दासी शिदा काढीत होत्या. राजे येताच पुतळाबाई सोयराबाई पदर सावरून उभ्या राहिल्या. दासी परिवार अंग चोरून कोपऱ्याशी भिडला. राजे सुद्धा क्षणभर घोटाळले. जिजाबाईंनी विचारले, राजे, कोटीपर्यंत सरळ? मातकड काय बेत धरली? राजे म्हणाले, मासाहेब, आपण जरा आत याल तर सर्व सांगता येईल. तुम्ही चला, आम्ही एवढ्यात येतो. राजे वळले. जिजाबाईंच्या महाली राजे इरझाऱ्या घालीत होते. प्रत्येक क्षण त्यांना मोठा वाटत होता. वारंवार ते दरवाजाकडे पाहत होते. जिजाबाई आत येताच राजांनी त्यांचे दोन्ही खांदे पकडले. जिजाबाई पाहत होत्या. राजांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता. जिजाबाई म्हणाला, शिवबा, अरे झालं काय तुला? मासाहेब, केवढा आनंद, केवढं समाधान वाटतंय आज. आज महाराज साहेबांचं विजापूरहून पत्र आलंय. खरं? हो मासाहेब, आनंदाची बातमी आणली तर खुशाली मिळते. द्याल ती खुशाली कमी पडावी अशी बातमी आम्ही सांगणार आहोत. सांगा ना ती. मग मागेन ते द्यायला हवं. राजा, अरे जीव सुद्धा माझा राहिला नाही, तुला मी काय देणार? मासाहेब, महाराज साहेब आम्हाला भेटायला येणार आहेत हे सांगितलं तर खरं वाटेल तुम्हाला? चल, उगीच भलती थट्टा कसली करतोस? थट्टा नाही मासाहेब, अगदी खरं आहे. आम्ही आदिलशाहीशी केलेला करार आणि आमची वाढती सत्ता लक्षात घेऊन आदिलशाहीत महाराज साहेबांना तीर्थयात्रेची आमच्या भेटीची परवानगी दिली आहे. एवढंच नव्हे तर महाराज साहेब तुळजापूरला देवी दर्शनाला येऊन थडकलेतही. देवी दर्शन? पण खानानं? राजे परत हसले. एक वेगळा अभिमान त्यांच्या मुखावर उमटला. मासाहेब, आमचे तुळजापूरचे भोपे तर कशात हुशार नसले तरी देवी रक्षणात तरबेज आहेत. त्यांनी आपल्या कृतीनं कदमांच्या घराण्याचं नाव वाढवलं. काय केलं त्यांनी? जिजाबाईंनी उत्सुकतेने विचारलं. काय केलं नाही ते विचारा. त्यांनी आमची इज्जत, प्रतिष्ठा, आमचं कुलदैवत राखलं, जपलं मासाहेब. तुकाईची मूर्ती चल आहे. जेव्हा खान तुळजापूरला आला तेव्हा कदमाने मूर्ती लपवली आणि त्या जागी दुसरी मूर्ती ठेवली. जिजाबाई ऐकून आनंदल्या. राजे, अशा माणसांचं कौतुक व्हायला हवं. जरूर होईल मासाहेब. संधी मिळताच आम्ही त्यांचं कौतुक जरूर करू. जिजाबाईंनी उत्सुकतेने विचारलं, पण राजे, स्वारी केव्हा येणार? पंढरपूर करून जेजुरीवरून महाराज साहेब येतील असं वाटतं. पण शास्तखान तो पुण्यात तळ देऊन आहे ना? त्याची चिंता करू नका. महाराज साहेब घेऊन परत जाईल तो शास्तखानला आम्ही झुलवीत ठेवू. त्यासाठी हवं ते कबूल करू. आणि जरी शास्तखानाला महाराज साहेबांची वर्दी लागली तरी तो काही करणार नाही. शहाजहानच्या कारकिर्दीत शहाजीराजांनी गाजवलेला पराक्रम, दक्षिणेतील त्यांची वाढती सत्ता, हे सर्व तो जाणून आहे. तू करशील बाबा, तुला सारं जमतं, जिजाबाई म्हणाला. फारच क्वचित जिजाबाई एकेरी नावाने राजांच्या बरोबर बोलत असत. अत्यानंद झाला खरीच, ते शब्द उमटत नसत. राजांनी भराभर हुकूम सोडायला सुरुवात केली. राजगडाची सदर रंगवायला सुरुवात झाली. सर्व वाडा, सारे चौक, पागा, बुरुजांच्या तोफा, ढाला, इतांचे कपडे, बारीक सारीक साऱ्या गोष्टी राजांच्या नजरेत येत होत्या. पेशवे, डबी, रामात्य सर्वांना नाना हुकूम सुटत होते. जिजाबाई सामानांच्या याद्या फडात पाठवीत होत्या. सर्वांची नजर शहाजीराजांच्या आगमनाकडे लागली होती. जिजाबाईंचा आनंद मनात सामावला जात नव्हता. आज जवळजवळ 20 वर्षांनंतर स्वारींचे पाय दिसणार होते. नशिबाने घडत असणाऱ्या या भेटीत काही न्यून राहू नये म्हणून त्यांनी शास्त्रांना बोलावून घेतलं. शास्त्र निर्णय असा निघाला की इतक्या वर्षांनी घडणारी भेट सरळ होऊ नये, ती देवस्थानाच्या जागी व्हावी. प्रथम दर्शन तुपाच्या प्रतिबिंबाने घडावे. राजांना ते समजताच राजांनी जेजुरीच्या देवळात भेट घेण्याचे निश्चित केले.
सखूबाई, महादजी, बाजाजी या साऱ्या मंडळींना त्याने गडावर येण्यासाठी बोलावणी पाठवली. कान्होजी जेद्यांचा आनंद तर मनात मावत नव्हता. शहाजी राजांचे ते खास सरदार. बातमी समजताच ते गडावर हजर झाले. राजांनी खास अश्वपथक निवडले. कान्होजी, येसाजी, तानाजी ही खास निवडक माणसे घेऊन पेशवे मोरोपंत खास अश्वपथकासह शहाजीराजांना गाठण्यासाठी पंढरपूरला निघाले. शास्ताखानाबरोबर वाटाघाटी करण्यासाठी कबीर वारंवार पुण्याला जात होते. राजे नरमाईची, नम्रतेची पत्रे पाठवित होते. प्रत्येक भेटीबरोबर खानासाठी भरी वस्त्रे, अलंकार पाठवले जात होते. आपल्या आवाडव्य फौजेने शिवाजी नमला आहे असा खार्थ खानाने करून घेतला होता. ज्या पद्धतीने शिवाजी आदिलशाहीशी वागत होता तसाच आजवर मोगलांशी वागलेला नव्हता. भारताच्या सम्राटांशी वागणे थोडी निराळीच असणार अशी अलमगीरापासून सर्वांची समजूत होती. राजांनी तेच धोरण चालू ठेवले होते. राजे जेजुरीला गेले. मंदिरापासून पायथ्यापर्यंत राजांची नजर फिरली. राजांनी पायथ्यावरच्या माळावर जागा निवडली. भव्य शामियानाच उभा करण्याची आज्ञा दिली. शहाजीराजांनी पंढरपूर सोडल्याची बातमी गडावर येऊन पोहोचली. राजांचे शेकडो नजरबाज पुण्यापासून जेजुरीपर्यंत परत पेरले गेले होते. नेताजी पालकरांना आज्ञा दिल्या गेल्या होत्या. जेजुरीच्या आसपासच्या मुलखात भेटीच्या आदल्या दिवशी आपले 8,000चे घोडदळ घेऊन हजर राहण्याचा राजांनी हुकूम सोडला होता. रात्री राजे महालात गेले. पलंगावर पडून ते विचार करीत होते. त्यांना बंगलोरच्या किल्ल्यात वाड्याच्या दरवाजाशी उभे असलेले शहाजीराजे अस्पष्ट आठवत होते. अनेक धुसर आठवणींची गल्लत होत होती. सोयराबाई महालात आल्या तरी त्यांची चाहुल राजांना लागली नाही. सोयराबाई म्हणाल्या, कसला विचार चालला एवढा? राजांनी सोयराबाईंच्याकडे पाहिले. हसत राजे म्हणाले, 20 वर्षापूर्वीचा काळ आठवत होतो आम्ही. त्यावेळी काय घडलं? खुद्द आमच्या आठवणी दुधी बनलात. तिथं तुम्हाला आठवणार कसं? कसल्या आठवणी? कसल्या? आम्हाला पहिलं पितृदर्शन घडलं ते तिथंच त्यांच्या हौसेसाठी आपला विवाह झाला. तरी मी नशीबवान का? लहानपणीचं घरदार सुटलं, माहेर पारकं झालं, आठवणींचा आम्हाला त्रास नाही. साऱ्याच आठवणी त्रासदायक असतात असं थोडंच, काही सुखाच्याही असतात. आमच्या नशिबीत असल्या आठवणी नाहीत. राणीसाहेब, असं म्हणणंच जाऊ नका. नाही म्हटलं की नाहीच होतं. नेहमी माणसानं आहे म्हणावं. पण असलं तर ना, नसलं तरी आपोआप येईल. बरं बाई, सोयराबाई हसून म्हणाला. इतका मनाचा हळवेपणा राजांच्या ठिकाणी फार क्वचित दिसून येईल. चांगला मुहूर्त पाहून राजगडावर मेणे हल्ले. राजे आपल्या अश्वपथकासह बाहेर पडले. जेजुरीची वाट फार दूरची वाटत होती. एवढी साऱ्यांची मने उतावळी झाली होती. जेजुरीचे सारे रूप पालटत होते. खुरट्या हिरव्या गवताचे जेजुरीचे कातळ शोभिवंत दिसत होते. मंदिराच्या तटापर्यंत चढलेल्या काळ्या बोर पायऱ्या एकदम डोळ्यात भरत होत्या. गडाच्या पायथ्याशी शेकडो पाली, डेरे, शामियाने उभे केले होते. छावणीच्या मध्यभागी असलेला सुवर्ण कळसाचा डेरा खास होता. भगवा ध्वज त्यावर डौलाने फडकत होता. राजांनी खंडोबाची यथासांग पूजा केली, दानधर्म केला. दानधर्म केला. शहाजीराजांच्या आगमनाची वार्ता येता सारे मंदिरात आले. शहाजीराजे आपल्या 1000 घोडदळासह राजांनी पाठवलेल्या अश्वपथकासह जेजुरीकडे येत होते. जेजुरीच्या पायथ्याशी राजे पायउतार झाले. शहाजीराजांच्या बरोबर मोरोपंत, कान्होजी ही मंडळी होती. शहाजीराजांच्या स्वागतासाठी मानकोजी, दहातोंडे, अमात्य, डबीर व इतर सरदार मंडळी पायथ्याशी उभी होती. अदबीने सारे पुढे झाले. मानकोजीने शहाजीराजांचे पाय धरले. शहाजीराजांनी मानकोजींना उठून मिठी मारली. भरल्या आवाजात शहाजीराजे म्हणाले, मानकोजी, भेट झाली, बरं वाटलं. मानकोजी म्हणाली, चला हो महाराज. क्षणभर शहाजीराजे बेचैन झाले. ते म्हणाले, तुम्ही सर्व आलात, पण राजे सामोरे आले नाहीत. क्षमा करावी महाराज, पण द्वादशीनंतर ही भेट घडत आहे. एकदम सामोरे येऊ नये असा धर्मसंकेत, त्यामुळे असं. शहाजीराजे म्हणाले, चला, आम्ही राजांना भेटायला उतावीळ आहोत. शहाजीराजे सर्वांसह मंदिराच्या पायऱ्या चढत होते. शहाजीराजांनी मंदिराच्या बाहेर पाय धुतले आणि ते मंदिरात प्रवेश करते झाले. देवदर्शन आटोपून शहाजीराजे चौकाबाहेर आले. त्या चौकात एक भली मोठी रौप्य परात ठेवली होती. तिच्या बाजूने पंत्यांची माळ ठेवत होती. शहाजीराजे परातीवर वाकले. तूप निश्चल होते. शहाजीराजे पाहत होते. परातीतील तुपात 4 चेहरे दिसत होते. तो उमदा पुरुष कोण? आपलीच 2 प्रतिबिंब तर पाहत नाही ना, असे शहाजीराजांना वाटले. लक्ष वेधले मधल्या प्रतिमेकडे. तेच धारदार नाक, तेच रुंद कपाळ आणि तेच बोलके डोळे. आणि कडेवर कोण आहे? छोटे युवराज. आणि ही आमची सूनबाई वाटतं.
सारेच चेहरे हसरे बनले होते. घंटांचा आवाज उमटत होता. मानकोजी कान्होजींचे डोळे समाधानाने भरून आले होते. शहाजीराजे उभे राहिले. शहाजीराजांनी साठीची उमर ओलांडली होती. वार्धक्याची छटा पिकल्या केसात व्यक्त होत होती. पण रुबाब तोच होता. तोच देखणेपणात होता. शहाजीराजांनी मान वर केली. समोर शिवाजीराजे उभे होते. डोक्याला जिरेटोप होता. कानात चौकडा डुलत होता. हनवटीवर भारदार काळीभोर दाढी चेहऱ्याच्या रुबाबात भर घालीत होती. शहाजीराजांना आपली तरुणपणाची प्रतिमा आठवली. त्यांचे श्वास ते रूप पाहताच कोंडले गेले. शहाजीराजे धीमी पावले टाकीत सामोरे गेले. नजीक जाऊन ते गुडघ्यांवर वाकले. शिवाजीराजे धीमी पावले टाकीत सामोरे गेले. नजीक जाऊन ते गुडघ्यावर वाकले. आपले दोन्ही हात शहाजीराजांच्या पायाच्या दोन्ही बाजूंना टेकून ते शिवाजीराजांनी आपले मस्तक महाराजसाहेबांच्या पायावर ठेवले. थरथरत्या हातांनी शहाजीराजांनी शिवबांना उठवले. मिठीत घेतले. राजांच्या पाठीवर ते मायेचा हात फिरवत होते. पण शहाजीराजांच्या तोंडून शब्द उमटत नव्हता. मिठी सैल होत नव्हती. स्वतःला सावरून घेत आनंदाश्रू पाझरत असता शहाजीराजे म्हणाले, राजे, मोठे झालात, कर्तृत्ववान झालात, पण लहानपणीची सवय सुटत नाही. साऱ्यांच्या भेटी झाल्या. सारे आनंदाने मंदिरात उतरू लागले. शहाजीराजे डेऱ्यात येऊन बसले. जिजाबाई, सोयराबाई, पुतळाबाई वगैरे राणी वसा अदबीने उभा होता. शहाजीराजे समोर उभे होते. शंभूबाळ आपल्या आजोबांच्या मांडीवर बसून साऱ्यांच्याकडे धिटाईने पाहत होता. शहाजीराजांनी विचारले, सूनबाई, ओळख आहे का? सोयराबाई लाजल्या. शहाजीराजे म्हणाले, एवढं लाजायला नको. लग्नात रडू लागलीस तर कडेर घेऊन समजूत काढीपर्यंत पुरेवाट झाली. सारे हसले. राजे म्हणाले, आपण थोडा वेळ विश्रांती घ्यावी. आज्ञा झाली की हजर हो. राजांनी सोयराबाईंच्याकडे पाहिले आणि शंभूबाळाला घेतले. राजांच्या पाठोपाठ राणी वसा बाहेर पडली. डेऱ्यात फक्त शहाजीराजे आणि जिजाबाई होत्या. शहाजीराजे म्हणाले, राणीसाहेब, जी. शहाजीराजे उठले. इरजाऱ्या घालू लागले. दोन्ही हात पाठीशी बांधले होते. मानेवर केस रोळत होते. काय बोलावे, कसे बोलावे हे त्यांना कळत नव्हते. कोणत्याही बिकट प्रसंगात न गोंधळणारे फर्जंद शहाजीराजे पुरे बेचैन झाले होते. चालता चालता ते एकदम थांबले. गरकन वळत ते म्हणाले, राणीसाहेब, जी, आज आपल्या समोर आम्ही शिरमिंदे आहोत. तुमच्या समोर उभे राहायला आम्हाला हिंमत पुरत नाही. जिजाबाईंनी आपली नजर वर केली. शहाजीराजे व्यथित झाले होते. शहाजीराजे म्हणाले, आठवतं, जेव्हा बंगळुराहून यायला निघाला तेव्हा तुम्ही थोरल्या संभाजीराजांना 4 दिवस घेऊन जातो म्हणालात. तेव्हा मारे एटीनं आम्ही म्हणालो, आम्ही संभाजीराजांना वाढवितो, तुम्ही शिवाजीराजांना तयार करा. पाहू कोण तयार होतं ते. शहाजीराजे अडखळले. त्यांनी आवंडा केला. कष्टाने अश्रू आवरीत ते म्हणाले, राणीसाहेब, एकाकी असताही स्त्रीतत्वाच्या दुबळ्या हातांनी तुम्ही शिवाजीराजांना पोलादी पुरुष बनवलं. थोर पराक्रम करून दाखवलात. पण आमच्या पोलादी छत्राखाली आम्ही शंभूबाळांचे रक्षण करू शकलो नाही. त्याची खंत मनाला जाळते आहे. मी काय करणार होते? जे झालं ते दैवानं झालं. आपले आशीर्वाद होते म्हणून राजे एवढं करू शकले. असं समजता हा तुमचा मोठेपणा. राजांना आम्ही कसली मदत केली, त्यांनी मात्र आम्हाला कठीण प्रसंगातून सोडवून घेतलं आणि तोहमत येते असं वाटताच आदिलशाहाशी इतराजीला घाबरून राजांनी जबाबदारीचे सफे उडवून टाकली. उलटणाऱ्या दिवसांबरोबर ते शल्य मनाला जाळत होतं म्हणून आम्ही येण्याची उतावीळ केली. रात्री देवळाच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत पायऱ्यांवर आणि दोन्ही बाजूच्या दीपमाळांवर दीप पाजळले होते. लक्ष ज्योतींशी शांत उतरंड वाऱ्यावर थरथरत होती. 2 दिवस जेजुरीला राहून शिवाजीराजांनी मुक्काम हलवला. शहाजीराजांसह ते राजगडावर आले. राजगडाच्या पायथ्याशी शृंगारलेली पालखी होती. पालखीच्या दोन्ही मुखांना सुवर्णाचे रत्नजडित हत्तीचे मुखवटे बसवले होते. पालखी किनखापी बैठकीने आणि जरी गोंड्यांनी सजवली होती. राजांनी शहाजीराजांना पालखीत बसण्याची विनंती केली. शहाजीराजे पालखीत बसले. शहाजीराजांनी काढलेले जोडे घेऊन अनवाणी पायीने राजे पालखी मागून जात होते. पालखी प्रवेश करीताच गडाच्या दरवाजावर नगारा झडत होता. पालखी मागून सारे जात होते. शहाजीराजांना सन्मानाने घेऊन येऊन राजांनी त्यांना सुशोभित सदरेवर बसवले. राजांच्या काखेतले जोडे पाहता शहाजीराजे म्हणाले, राजे, आमचे जोडे आपल्या पायास शोभतील अशी कीर्ती मिळवलीत. ते जोडे खाली ठेवा. शिवाजीराजांनी साऱ्या मंत्रिमंडळाशी शहाजीराजांचा परिचय करून दिला.
रात्री भोजनाची पंगत सजली. सुवर्ण ताटांभोवती सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. नातवाला घेऊन शहाजीराजे सुवर्ण फुलांनी सजलेल्या सांदीच्या पाटावर बसले. राजे अदबीने पुढे झाले. त्यांनी अदबीने शहाजीराजांच्या मनगटावर मोगरीचा गजरा बांधला आणि तो बांधित असताच राजांचे अश्रू शहाजीराजांच्या मनगटावर पडले. शहाजीराजे उद्गारले, राजे, तुमच्या डोळ्यात अश्रू? राजे म्हणाले, आमच्या पुंडाईमुळं आपणास बंदिवास घडला. या बलशाली हातां बेड्या पडल्या. राजे, असे बोलू नका. जे आम्हाला जमलं नाही ते आपण करून दाखवलं. मोगलाई आणि आदिलशाही यांची झुंज देऊन थोर पराक्रम केला. तुमच्या पराक्रमानं आम्ही धन्य झालो. हातीच्या बेड्या सुद्धा आम्हाला या फुला इतक्याच हलक्या वाटल्या. त्यासाठी इतके कष्टी होऊ नका. संभाजीराजांनी ताटात हात घातलेला पाहून ते म्हणाले, पाहिलं, आमचे शंभूबाळ देखील उतावीळ झाले आहेत. बसा तुम्ही. पंगत बसली. समाधानाने जेवणाऱ्या शहाजीराजांना पाहून जिजाबाई तृप्त झाल्या. सोयराबाई पुतळाबाई हा राणी वसा वाढायला सिद्ध झाला होता. नवे नवे पदार्थ मुद्दपाक खाण्यातून येत होते. शेवटी शहाजीराजे म्हणाले, राजे, या सुनांच्यामुळं भारी संकटात पडलोय आम्ही. काय झालं? काय झालं? शहाजीराजे हसत म्हणाले, येणारी आमची प्रत्येक सूनबाई आतून नवीन चीज घेऊन येते. नाही म्हणता येत नाही. आता 70च्या घरात उमर झाली. एवढं पचायचं कसं? तेव्हा तुम्हीच आम्हाला या हसीन आफतीमधून मोकळं करा. शहाजीराजांचे ते बोल ऐकताच सारी पंगत हसली. राजे शहाजीराजांना आपला गड दप्तराची व्यवस्था सारे दाखवित होते. माणकोजी कान्होजी राजांचे पराक्रम ऐकवित होते. सर्व पाहून शहाजीराजे तृप्त झाले. शहाजीराजांसाठी राजांनी सर्वत्र शिकार भालदार सोडले होते. नित्य नवी शिकार गडावर येत होती. एकदा जेवत असता शहाजीराजांनी विचारले, राजे, केव्हा शिकारीला जाता की नाही? राजे शरमले. ते म्हणाले, इच्छा आहे पण उसंतच मिळत नाही. खरं आहे. शहाजीराजे म्हणाले, पण आम्हाला मृगयेची भारी हौस. आता सारी हौस फिटली आहे. पण अजूनही वाटतं. काय महाराज? एखादी भल्या जंगी डुकराची वर्दी आहे. घोड्यांवरून भाल्यानं शिकार करावी. त्या शिकारीला मात्र आमच्याजवळ कंटाळा नाही, थकवा नाही, वयाचा हिशोब तिथं आठवत नाही. शहाजीराजांनी आपल्या सुनांसाठी, नातवांसाठी अनेक बहुमोल दागिने आणि भारी कर्नाटकी वस्त्रे आणली होती. सर्वांना बोलवून त्यांनी ती वाटली. शेवटी राजांकडे वळून ते म्हणाले, राजे, तुमच्यासाठी आम्ही नामी वस्तू आणली आहे. सेवकाने तबक पुढे आणले. तबकात एक रत्नजडित मोठीची नामी तलवार होती. शिवाजीराजे शहाजीराजांच्या समोर गुडघे टेकून बसले. शहाजीराजांनी तलवार म्यानबाहेर काढून दोन्ही हातांनी राजांच्या हाती दिली. राजांनी तलवार मस्तकी लावून तिचा स्वीकार केला. शहाजीराजे म्हणाले, आपल्या भवानी तलवारीची ख्याती आम्ही ऐकली आहे. ती तुम्हाला लाभली आहे ही वस्तू पण तुमच्या संग्रही राहू दे. हिचं नाव तुळजा ठेवा. राजे म्हणाले, आपला आशीर्वाद समजून आम्ही हिची भवानी बरोबरच नित्यपूजा करू. राजांचे कौतुक करण्यात शहाजीराजांचे दिवस उलटत होते. एके दिवशी अगदी सकाळी राजे म्हणाले, आज गडाखाली जाऊन यावं अशी विनंती आहे. राजे, तुमचा कोणताही हट्ट डावलायचा नाही असं आम्ही ठरवून आलो आहोत. चला. गडाखाली खोगीर चढवलेली खास घोडी उभी होती. शहाजीराजे स्वार झाले. पाठोपाठ राजांनी आपला विश्वास घोड्यावर मान टाकले. दोन्ही घोड्यांच्या मागून अश्वपथक दौडू लागले. शहाजीराजांना काही बेत कळत नव्हता. डोंगर पठारीचे रान समोर दिसत होते. कोवळ्या उन्हात सर्व वनराई उठत दिसत होती. नाना पक्ष्यांच्या बोलांनी रान गजबजले होते. पाडण्याला उतरलेला एखादा मोराचा कळप टापांच्या आवाजाने भयभीत होऊन फडफडत उडत होता. डोंगर कपारीच्या सऱ्याने वसलेल्या एका चिमुकल्या गावाजवळ राजांचे पथक थांबले. गावाबाहेरच्या मोकळ्या जागेत डेरे मारले गेले होते. राजांच्या स्वागताला तानाजी, येसाजी, मानकोजी पुढे आले. त्यांना पाहता शहाजीराजे म्हणाले, मानकोजी, राजांनी कसला बेत आखला आहे? कौतुक करणारे असल्यावर बेताना काय तोटा आहे? शहाजीराजे डेऱ्यात प्रवेश करते झाले. राजांच्या स्वागताला सारे गाव आले होते. राजे पाटलांना म्हणाले, काय पाटील, ठीक आहे ना? राजे, तुमचं पाय लागलं, गावाचं सोनं झालं. ही डुकर पिकं टिकू देनात. सारी त्यांच्या नावानं बोटं मोडतात. पण आज त्यांच्यामुळं राजांचं पाय गावाला लागलं. पाटलांना कसं रोखावं हे राजांना कळत नव्हतं. राजे शरमले. शहाजी मोठ्यानं हसले. म्हणाले, राजे, तुमचा बेत कळला. आमची बारीकशी इच्छाही अपुरी ठेवायची नाही असा बेत दिसतो. थोडी विश्रांती घेऊन सारे शिकार माळाकडे निघाले. रानाला लागून मशागतीसाठी बरेच मोठे रान तोडले होते. तेथून नदीपर्यंत तुरळक झाडांनी व्यापलेली मोकळी जमीन होती. शिकार रानावर सारे पोहोचले. शहाजीराजांच्या ढालाइताने भाले पुढे केले. शहाजीराजांनी एक वजनदार भाला निवडला. ते राजांना म्हणाले, राजे, बघा आमचे भाले, एकदा जमतो का पहा.
शहाजीराजांच्या भाल्यापैकी एक भाला राजांनी निवडला. शहाजीराजांनी कान्होजींनाही भाला निवडायला सांगितलं. कान्होजी म्हणाले, महाराज साहेब, आता भाला इथं शिकार जमत नाही. आम्ही मानकोजी नुसतं पाहतो. निवडक लोकांचे अश्वपथक पुढे झाले. प्रत्येकाच्या हातात तळपते भाले होते. त्या अश्वदळाची 5-10 पथके तयार करण्यात आली. राजांनी सर्वांना सूचना दिल्या. खुद्द राजे शहाजीराजांजवळ राहिले. झाडाच्या आडोशाने घोडी उभी राहिली आणि राजांनी इशारत देताच करणा वाजवला गेला. साऱ्या रानात एकच आवाज सुरू झाला. त्या आवाजाने रान गजबजून उठले. पक्ष्यांचे थवे आकाशात उतरले. रानावर हाका सुरू झाला. हाका सुरू होता चितळ, सांबर, भेकर आपल्या कळपासह भरधाव वेगाने उड्या टाकीत माळावर उतरले आणि वाट फुटेल तिकडे धावत सुटली. शहाजीराजे ते रानाचे ऐश्वर्य समाधानाने पाहत होते. ऊन चढत होते. हाका अर्धे रान उतरून आला होता. रानातून करण्याचा गंभीर नाद उधळला. डुकरे उठल्याची ती खूण होती. साऱ्यांनी आपले भाले सरसावले. साऱ्यांच्या लक्ष आता रानाच्या सीमेकडे लागले होते. एकदम एक डुकराचा कळप बाहेर पडला. कोळीन आपल्या पिलांसह वसवसत बाहेर पडली होती. पिलांच्या रक्षणात ती चारी बाजूंना पाहत होती. संतापाने तिचे केस उभे राहिले होते. शहाजीराजे हसले. त्यांनी राजांना खून केली. राजांनी त्या कोळीनीला सोडून देण्याची इशारत दिली. डुकरती डुकरीण आपल्या पिलांना घेऊन इतर डुकरांबरोबर नदीवर दिसेनाशी झाली. हाका उतरत होता. परत शिंग वाजले आणि भला जंगी एकुलगा रान सोडून बाहेर धावला. मोकळ्यावर येताच त्यांनी आपली मुसंडी उचलली. ते भेसूर रूप पाहून साऱ्यांचे डोळे ताटले. भले मोठे 2 सोळे सोंडेवर परतले होते. अंगावर दाभणासारखे ताठ केस उभे होते. पाठीमागच्या हाक्याकडे पाहून एकुलग्याने एक हुंकार केला आणि तो धावला. आडव्या जात असलेल्या त्या डुकराकडे शहाजीराजे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्याचा स्नायू न स्नायू ताठरत होता. चेहऱ्यावर द्वेष प्रकटला होता. त्यांनी काही न बोलता डुकराकडे बोट दाखवले आणि भाला सरसावून टाच मारली. पाठोपाठ राजांनी टाच मारली. पाठीमागून शत्रूची चाहूल लागता संतापाने हुंकारून त्या एकुलग्याने वेग वाढवला. भरधाव वेगाने राजे खंडे वळणाची पर्वा न करता शहाजीराजांच्या मागोमाग जात होते. क्षणाक्षणाला अंतर कमी होत होते. भरधाव वेगाने पळणाऱ्या त्या श्वापदाने एकदम आपला मोहरा वळवला आणि संतापाने ते फिरले. धावत येणाऱ्या शत्रूकडे पाहताच तो एकुलगा सरळ चाल करून गेला. फिरलेला डुक्कर आणि त्याने केलेली चाल लक्षात येईपर्यंत शहाजीराजांचे घोडे बिथरून खिंकाळले आणि 2 पायावर उभे राहिले. घोड्याच्या पायाजवळून एकुलगा तसाच पुढे धावला. मागून भरधाव वेगाने खूर खडखडत येत असलेल्या राजांनी शहाजीराजांचे उभे घोडे पाहिले. काळजीने त्यांचे मन कंपित झाले आणि दुसऱ्या क्षणी समोरून येत असलेल्या डुकरावर त्यांनी मोहरा केला. उजव्या बाजूला डुक्कर घेऊन त्यांनी भाला लावला. भाल्याचे फाळ घुसले. काडकन काठी मोडल्याचा आवाज झाला. डुकराचा चित्कार उठला. धडपडत ते अजस्त्र जनावर उठले आणि अंगात भाला घेऊन पळू लागले. डुक्कर गेल्याच्या संतापाने बेभान झालेले शहाजीराजे जवळ आले होते. त्वेषाने त्यांनी टाच मारली. बघता बघता त्यांनी डुक्कर गाठला आणि मोठ्या कुशलतेने डुकरावर भाला लावला. भाला सोडला. भाल्याचे फाळ छाताड पोखरीत आत घुसले. चित्कार करीत त्या रानडुकराने अंग टाकले. वेदनेने किंचाळत गडगडत ते शांत झाले. सारी घोडी गोळा झाली. शहाजीराजे घामेजलेल्या चेहऱ्याने शिकार पाहत होते. त्यांच्या मुखावर समाधान होते. ते म्हणाले, राजे, तुम्ही बहादूर खरे, पण तुमचा पिंड शिकाराचा नव्हे. आमच्या संकटात तुम्ही धावलात आणि डुकराला सामोरा फाळ लावलात. असा फाळ लावणं फार धोक्याचं कठीण काम. पण हे शिकारीत शक्यतो टाळावं. बरोबरीनं डुकराला फाळ लावावा. त्यानंतर परत आणखीन एक रान उठवले गेले. भरपूर शिकार करून राजे रात्री परत गडावर आले. तेव्हा ते जिजाबाईंना भेटले. तेव्हा म्हणाले, महाराज साहेबांची शिकारीची उमेद दांडगी. शिकार पाहिली की ते सारं भान हरपतात. बेभान होऊन कशाचाही विचार न करता सरळ तुटून पडतात. ते महाराज साहेब वेगळेच भासतात. सकाळच्या वेळी शहाजीराजे देवी दर्शनासाठी कडाच्या माशीवर आले होते. शहाजीराजांच्या बरोबर सारे दर्शन करून माघारी फिरले. शहाजीराजांनी विचारले, मोरोपंत, राजांचे गड किती आहेत? 60 गड सध्या मजबूतीचे आहेत. असं? आणि पागा? 15,000 खडी पागा आहे. नेताजी म्हणाले. राजे, तुम्ही गलबतही बांधलीत असं ऐकलं. जी, राजे म्हणाले. चांगली गोष्ट आहे. राजे, पागा वाढवून घ्या. आम्ही सांगितलं होतं तो श्लोक ध्यानी आहे ना? तो कसा विसरेन? मग सांगा ना.
मोरोपंत म्हणाले, बेअदबी माफी असावी. पण जेव्हा जे पागीत जातात तेव्हा न चुकता हा श्लोक त्यांच्या तोंडून आम्हाला ऐकायला मिळतो. मोरोपंत, ज्याला हा श्लोकाचं महत्त्व कळलं त्याचं साम्राज्य वाढायला फारसा वेळ लागणार नाही. राजे, इथं आम्ही आलो राहिलो, तुम्ही समाधान दिलत. तुमचं राज्य पाहून डोळे तृप्त झाले. आम्ही जेजुरीला खंडोबाला काय बोललो माहीत आहे? जी, आम्ही तुमच्याबरोबर दर्शन करीत असता बोलून गेलो. आम्ही सांगितलं आमच्या राजाचं राज्य उभं राहू दे. आम्ही देवाच्या सुवर्णमूर्ती घडवू. तो नवस फेडायला हवा. इथल्या मुक्कामात तुमचं राज्य उभं राहिल्याची खात्री झाली आम्हाला. क्षणम्मा असावी, राजे म्हणाले. अजून राज्य सुरक्षित नाही. शास्ता खान आमच्या बंदोबस्तासाठी उतरला आहे. तिकडे आदिलशाही संतप्त आहे. राजे, जेव्हा राज्य उभं राहतं तेव्हाच ही परचक्र येतात. नाहीतर आदिलशाहीला, मोगलाईला तुमची दखल घ्यायचं कारण काय? ती थोर राजकारणी मुत्सदी माणसं असतात. त्यांची सदैव दूरदृष्टी असते. औरंगजेब त्यातलाच एक आहे. जेव्हा कुणाचं लक्ष तुमच्याकडे नव्हतं तेव्हा औरंगाबादेला दक्षिणेचा सुभेदार म्हणून असताना त्यानं तुमच्यावर नजर ठेवली होती. एवढंच नव्हे तर आदिलशाहीला तुमच्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. शास्ता खान आला तरी घाबरू नका. तुम्ही या संकटातून पार पडला. हा भरवसा आहे. आम्ही इथं भेटत असता दोन मातबर शत्रू आपापल्या जागी जे खिळवून ठेवले ते पाहून आम्ही थक्क झालो. सदरेवर शहाजीराजे बसले. जिजाबाई दाराशी येऊन उभ्या राहिल्या. संभाजीने मांडीवरची जागा घेतली. सारे अदबीने उभे होते. शहाजीराजे मानकोजींना म्हणाले, मानकोजी, आता तुमची आमची उमर झाली. राजांनी हे मिळवलेलं पाहून डोळे निवले. हे पाहायला दादोजी हवे होते. राजे, जेव्हा दादोजींनी लावलेल्या बागेची फळं पाठवतात तेव्हा ती पाहून आमचं मन व्यथित होतं. राजे, अशी इमानी माणसं हुडकून जवळ करा. एका एका दुर्गाबरोबरची ही माणसं. आणि राजे, आता पसारा वाढला. पुणे नावारूपाला आणलं. पण पुणे सुरक्षित नव्हे. रायगड बांधता आहात ना? जी. मग तीच जागा राजधानीची करा. तशी अव्वल जागा शोधून सापडणार नाही. तीच जागा निश्चित करा. कर्नाटकात आम्ही होईल त्या मगदुरानं जिंजी पावतो मुलूक ताब्यात आणला आहे. आम्ही राहिलो न राहिलो तरी एकोजी राजे तो मुलूक सांभाळतील. त्यांना समज कमी. शहाजीराजे हसले. दरवाजाकडे पाहत म्हणाले, आमच्याच वळणाखाली वाढलेत ना तुम्ही आता थोरले. एकोजी राजांना सांभाळा. दोघे एक झालात तर तंजावरपासून नर्मदेपर्यंत मुलूक तुमचा बनायला फारसा वेळ लागणार नाही. आमचं स्वप्न परमेश्वरानं तुमच्याकरवी साकार केलं. राजे, आम्हाला फार दिवस राहता येणार नाही. त्याचं दुःख आहे. का एवढ्यात कंटाळात? राजे खेदाने नको राजा, असं बोलू नको. तुझा कंटाळा कोणाला येईल? अरे, तुझं यश बघून, कीर्ती पाहून 10 वर्षाचं आयुष्य वाढवून मी जातो आहे. आम्ही जास्त काळ राहिलो तर आदिलशाहीत संशय येईल. अफजलचा वध केलात आणि तुम्ही आदिलशाहीत उतरलात. त्याच वेळी आम्ही कर्नाटकातून विजापूरला येत होतो आणि विजापूर दरबारात हल्लाकल्लोळ माजला. कारण? मानकोजींनी अशी बोलवा उठली की एका बाजूने आम्ही आणि दुसऱ्या बाजूने शिवाजी विजापूरवर स्वारी करणार. कशात काही नाही तर ही बोलवा उठते. आणि आता तर आम्ही राजरोसपणे भेटतो आहोत. पण आदिलशाहीनं परवानगी दिली आहे ना? राजांनी विचारले. उगीच नाही. आदिलशाहीने आम्हाला तुमची समजूत काढायला सांगितलं. तुम्हाला मानानं दरबारी आणायला सांगितलं. 10,000 ते द्यायला तयार आहेत. घाबरू नका. आम्ही ते कदापि सांगणार नाही. नेमकी आम्ही संधी उचलली. मोगलांच्या विरुद्ध दख्खनशाही यांनी एकजुटीने राहावं हे आजवर आम्ही म्हणत आलो. आम्ही ज्या तत्वाचा पाठपुरावा केला त्याचं महत्त्व आदिलशाहीला हळूहळू पटू लागलं आहे. आदिलशाही ते तत्व बिंबवण्याचा आम्ही अधिक प्रयत्न करू. ते जमलं तर तुमचं एक संकट तरी दूर होईल. राजे चित्त लावून ते ऐकत होते. एक थोर राजकारणी मुत्सदी आपले मनोगत बोलत होता. ते अखंड ऐकत राहावे असं राजांना वाटत होते. रात्री जेवण झाल्यावर सारे महालात बसले होते. उच्चासनावर शहाजीराजे बसले होते. खालच्या बैठकीवर एका बाजूला राणी परिवार आणि दुसऱ्या बाजूला राजे जिजाबाईंसह बसले होते. परके कोणी नव्हते. शहाजीराजे म्हणाले, राजे, तुमच्या माँसाहेबांनी तुम्हाला छान तयार केलं. जिजाबाई लाजल्या. त्या म्हणाल्या, आपल्याच वळणावर गेलेत राजे. शहाजीराजे हसले. ते म्हणाले, मुळीच नाही. आमच्यात आणि राजांमध्ये फारच फरक. आम्ही राजभोगी तर ते राजयोगी. पहा ना, आम्ही पराक्रम करतो पण त्याचबरोबर आम्ही स्वतःला विसरू शकत नाही. उपभोगाची वासना सुटत नाही. मोहिमेतून मोकळं होताच आम्ही विलासाकडे झुकतो. पण राजे पहा, पराक्रमाबरोबर ते सदैव राजकारभाराशी निगडीत आहेत. त्यांच्यात
आदर्श राजाचे गुण पुरेपूर उतरले. म्हणूनच जयश्री त्यांना सदैव माळ घालते. अफजल खानासारख्या संकटातून सुटून जाणं हे काही सामान्य नव्हे. शहाजी राजांनी निश्वास सोडला. ते व्यथित झाले. ते म्हणाले, राजे, अफजल मारलात आणि आमच्या मनातलं एक शल्य हल्लं. त्यानंच आमच्या हातात बेड्या ठोकल्या होत्या. शंभूराजांच्या मृत्यूला तोच कारणीभूत झाला होता. त्याचा वध केलात आणि आम्हाला समाधान दिलं. पण एक शल्य अजून खोल रुजून आहे. कोणतं? राजाने अधीर उंचावलं. बाजी घोरपडे. निश्वास सोडून शहाजीराजे म्हणाले, दगाबाज, हरामी, आम्हाला गाफील ठेवून त्यानं कैद केलं. अफसोस, सद अफसोस. आम्ही गाफील राहिलो. आम्ही आदिलशाहीचे चाकर, तोही आदिलशाहीच्या मर्जीतला. त्याचमुळे आम्हा शक्य असूनही आम्ही खामोश राहिलो. गंभीर मुद्रेने ठाम स्वरात राजे म्हणाले, महाराज साहेब, आज आपल्या पायाशी आम्ही इमान करतो. चढ्या मापानं आम्ही बदला घेऊ. दगाबाजीचं पूरं प्रायश्चित्त आम्ही त्याला देऊ. राजांचे ते ऐकून शहाजीराजे समाधान पावले. ते म्हणाले, आम्हास तुमचा यकीन आहे. आम्ही निश्चिंत झालो. 2 दिवसात शहाजीराजांनी सर्वांचा निरोप घेतला. शहाजीराजांच्या बरोबर आलेल्या सर्व सरदारांना शिवाजीराजांनी मौल्यवान भेटी दिल्या. दळाला मोहरा वाटला. जिजाबाईंचा निरोप घेत असता शहाजीराजे म्हणाले, राणीसाहेब, आम्ही येतो. एक मागणं आहे, बोला. पुन्हा हे पाय दिसावेत. आम्ही जरूर येऊ. संधी मिळताच येऊ. शक्य झालं, परिस्थिती निवडली तर राजांना कर्नाटकात नेण्याचा आमचा बेत आहे. राजांना जपा. त्यांच्यासाठी स्वतःला जपणं आवश्यक आहे, हे ध्यानी ठेवा. शहाजीराजे बाहेर आले. सर्व राणी परिवाराने शहाजीराजांना वंदन केले. आशीर्वाद घेऊन संभाजीला घेऊन शहाजीराजे सदरेवर आले. राजांना अश्रू आवरत नव्हते. त्यांनी शहाजीराजांच्या पायावर डोके ठेवले. राजे म्हणाले, जे आजवर मिळवलं ते आणि मस्तक आपल्या पायाशी सदैव रुजू. शहाजीराजांना उभ्या जागी हुंदका आला. कासावीस होऊन त्यांनी राजांना कवटाळलं. त्यांच्या कपाळाचं चुंबन घेतलं. आपले अश्रू पुशीत आपल्या गळ्यातला अत्यंत तेजस्वी असा मोत्यांचा कंठा त्यांनी काढला. स्वतःच्या हाताने राजांच्या गळ्यात तो कंठा घालून त्यांनी राजांना परत मिठीत घेतलं. पालखीबरोबर राजे गडाच्या पायथ्यापर्यंत अनवाणी गेले. शहाजीराजे अश्वारूढ झाले. राजांनी त्रिवार मुजरा केला. किंचित ओनवे होऊन शहाजीराजांनी शिवाजीराजांची पाठ थोपटली आणि घोड्याला टाच दिली. घोडदळ सुटली. धुळीचा लोट दिसेनासा होईपर्यंत राजे तसेच उभे होते, भरल्या डोळ्यांनी.